200 फुटावरती तिकडे बोर आहे 300 हां फुटावरती हां तिकडे इथे येते इथे त्या पाईपलाईनला टच आहे. ओके तिथनं असं जातं इथे त्या पाईपलाईनला टच आहे. ओके तिकडनं नदीचं पाणी येतं इथंच. ओके विहिरीचं बी पूर्ण अटॅच आहे. हां सगळं पाणी इथे तळ्यामध्ये येऊन पडतंय. हां आणि तिथून काय होतंय ही मोटर आहे 7.5 HP ची. ओके आणि हे आहे की नाही खताचं पाणी इथे येतं. ओके त्या पाईपलाईनमध्ये खताचं पाणी ओढलं तिथे हां फिल्टर झालेलं. हां हे काय केलं डायरेक्ट तिकडे येते ओके फिल्टर जाते. आणि तिथे काय ऑटो रिलीज वाला हां पाणी कुठं तर तिथं जास्ती कॉल चुकून बंद झालं हां किंवा हां काय तर ड्रिप कनेक्शनमध्ये कचरा आला काय तर झालं हां अचानकपणे काय तर तिथं बंद झालं हां तर काय करतं हे ऑटोमॅटिक काय होतं प्रेशरवरती हां ऑटो रिलीज होते. 3-12 किलोच्या पुढं जर प्रेशर राहिला हां तर हे काय करते हां कुठं जर काहीतरी अडचण आली म्हणून समजतं पाईपलाईनमध्ये घोटाळा झालेला आहे कुठेतरी चोकअप झालेला आहे पाईप त्यामुळे ऑटो रिलीज ओपन करते आणि सगळं पाणी इकडे जाते. म्हणजे मोटरला काय होत नाही पाईपलाईन फुटायची काय धोका नाही. मग आपल्याला काय करायचं हेच पाणी ड्रिपला बंद करून पाट पाण्यानं पाजवायचं आहे. तर काय करायचं हे कॉक बंद करायचं इकडं जायचं पाणी बंद होतं ड्रिपला ओके आणि त्या साईडला जातं तिकडचे कॉक आहे ते पाणी पडताना बंद करायचं. त्या साईडला अनेक पाईपलाईन आहे पाट पाण्याचं पाट पाण्याला पाणी जाते जाते. ते बंद केला इकडे चालू झाला तर इथं येते ही सगळी ऑटो रिलीज वाले आहेत. ओके ऑटो वाले आहेत ऑटोमॅटिक. हां त्याचे कंट्रोलर कुठं आहे आत आहे. बरोबर हे कॉक काय करते प्रत्येक एक तासाचं प्रोग्रामिंग दिलेला असतो. 3-3 एकरचे प्लॉट केलेले आहेत आम्ही. 3 एकरला काय होतंय ही कॉल ओपन होतं इथं समोरचा. ओके आम्ही कसं टायमिंग दिलं ते 1 तास 2 तास द्या 3 तास द्या 1 तासाचं आम्ही प्रोग्रामिंग दिलेलं आहे. 1 तासाच्या नंतर 5 मिनिटाचं आम्ही प्रोग्रामिंग केलेलं आहे. त्यानंतर 5 मिनिट काय होतं तिकडे जायचं ड्रिपला ऑटोमॅटिक फुल्ली बंद होतंय. त्यावेळेला काय होतं हे ऑल बंद करतंय हे चालू करतंय. इकडे जायचं पाणी कसं असतं इकडचं पाणी त्या साईडला गेलं तर खाली जाऊन स्टँडमध्ये क्लीन होऊन तिकडे पुढे जात असते. 5 मिनिटाचं प्रोग्रामिंग दिलं तर काय होतंय हे बंद होतंय हे चालू होतंय. इकडचं पाणी तिकडचं बंद होतंय हे पाणी वर येतंय. म्हणजे आत जे कचरा आहे ते सगळं वर येते. रेतीचं आतलं वजन जास्त असतंय पाण्यापेक्षा त्यामुळे काय रेती काय वर येत नाही फक्त कचरा थोडं वर येते फ्लॅश होऊन बाहेर जाते. कचरा पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते. 5 मिनिटापर्यंत प्रोसेसिंग चालू असते. 5 मिनिटानंतर ऑटोमॅटिक बंद होते. जसं पूर्वी होतं तसं चालू होतं आणि परत खालचं बंद होते वरती चालू होते आणि वरनं पण पाणी खाली जाते. खाली गेल्यानंतर काय होते हे स्वच्छ होऊन त्या स्क्रीन फिल्टरला जाते. हे स्क्रीन फिल्टर याच्यात बारीक चपटे चपटे आहेत. पूर्ण आपण घरात जसं पाणी पितो त्या पद्धतीचं पाणी फक्त फिल्टर होतंय स्वच्छ होतंय घाण कचरावर जात नाही जेणेकरून ड्रिपची पाईप चोकअप होणार नाही याची दक्षता घेतली जाते. आणि त्यानंतर इथूनच आम्ही काय करतो प्रोग्रामिंगमध्ये फर्टिकेटर हे आता आमचं एकच टँक आहे. परत आम्ही प्लंबिंग वगैरे करून गेल्यावर 5 टाकी बसतात इथं. एक NPK नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस आणि तुम्ही बाकीचे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स ठेवतात त्याला एक 5-6 टाकी तयार करायचं. त्यामध्ये एक पिल्लो मोटर येते. पिल्लो मोटरला काय होतं हे ऑटोमॅटिक इथे बी ऑटोमॅटिक वॉल येते. हे बंद केलं जाते. बंद केल्यानंतर काय होतं ग्रॅव्हिटी फोर्स चालू होते. ह्या पाईपनं काय होतं प्रेशरमध्ये जातच नाही कारण ग्रॅव्हिटी फोर्सनं हे तुमचं जे फर्टिलायझर असते ते खेचलं जाते आणि पुढं तिथं ड्रिपमध्ये हे आपलं स्क्रीन फिल्टरमध्ये आणखी स्वच्छ होऊन पुढं शेतामध्ये जाते. मग पुढं ती सगळे ऑटोमॅटिक वॉल आहेत. त्या ऑटोमॅटिक वॉल बरोबर आम्ही काय केलेलं आहे त्या ऑटोमॅटिक जे वॉल आहे ते प्रोग्रामिंग मशीनमध्ये दिल्यानंतर हे 1 तास चालू करते. त्याला मॅन्युअल पण आहे आणि ऑटोमॅटिक पण आहे. ऑटो केलं तर मशीन स्टार्ट करते. मशीनला मोबाईल सिस्टीममध्ये नेटवर्किंग सिस्टीममध्ये मोबाईल ॲप येते. मोबाईल ॲपमध्ये आम्ही कुठल्या प्लॉटला किती पाणी देते किती वेळ देते ते प्रोग्रामिंग सेट करू शकतो. हे अशा वॉलमध्ये 3 एकरचं प्लॉटिंगचं आम्ही सिस्टीम केलेलं आहे. परत इथून वायरिंग केलेलं आहे. प्रत्येक शेतामध्ये 6 पॉईंट आहेत. 6 पॉईंटला 6 वॉल आहेत. प्रत्येक 6 वॉलला 3-3 एकरच्या प्लॉटमध्ये पाणी जाते. आणि मोटर ऑटोमॅटिक बंद चालू ऑटोमॅटिक मोटरला सगळं सिस्टीम केलेलंच आहे ते ऑटो बंद ऑटोमॅटिक बंद होतं. ते प्रोग्राम बंद केलं की नाही तेवढं सगळं पाणी झाल्यानंतर ऑटोमॅटिक मोटर बंद होऊन जाते. तुमचं मोबाईलला सेटिंग आहे काय हा मोबाईल ॲपला मोबाईल ॲप तो कंट्रोल करू मोबाईल शकता. ॲप आहे. मोबाईल ॲपला सेटिंग आहे आणि क्लाउड कंट्रोल पण आहे याला. क्लाउड कंट्रोल म्हणजे काय तर आता पाऊस झालेला आहे. आपण उन्हाळ्यात काय करतो 2 तास पाण्याचं प्रोग्रामिंग केलेलं होतं. चुकून अचानक त्या दिवशी जर भरपूर पाऊस झाला जमीन भिजलं जेवढं भिजायचं त्यापेक्षा पलीकडे झालं ते मेसेज येते की अलर्ट करते की पाणी जास्त भिजलेलं आहे. त्यावेळेला काय करतो मी अर्धा तासामध्येच मोटर बंद करतो. तुम्ही कुठेतरी आउटसाईडला असला लांब तिथं क्लाउड कंट्रोल तुम्हाला काय माहिती होतं का पण असलं ना मोबाईलवरती सगळं सेटिंग दिसतच असं नाही किती पाणी आहे तुमच्या टँकमध्ये किती लेवल खाली गेले किती जमीन भिजली नेट बेसवर तुम्ही माहिती बघू शकता. नेट बेसवरती सगळं दिसते आणि मोबाईलवरती दिसतच असते तुमच्या प्लॉटमध्ये कुठल्या प्लॉटला चालू झाले लाईट आले की नाही लाईट गेल्याला पण नोटिफिकेशनवरती मेसेज आलेला असते.
तुमचं फर्टिकेट किती वाढलेलं आहे, कुठल्या जमिनीला किती फर्टिकेट गेलेलं आहे, सगळं डेटाबेस हम्म. डे टू डे तुम्हाला सगळं त्याचं स्टोर डेटा सेव्ह झालेला असतो. बरोबर. चोकअप झालेले वगैरे काय माहिती माहीत होत्या? चोकअप झालेलं माहिती इथं 12 किलो बारचं प्रेशर आहे. ज्या प्लॉटवरती पाणी जात आहे तिथं 3 बारच्या पुढे जर प्रेशर आलं तर समजून जायचं की कुठला तरी ट्रिप ह्याच्यामध्ये फॉल्ट झालेला आहे. हं. तिथं जाऊन त्या प्लॉटला चेकिंग करायचं, किंवा जर जास्त झालं तर इथं काय सिस्टमच बसवलं नेहमी हं. ऑटोमॅटिक ऑटो रिलीज वॉल आहे. तिथं प्रेशर आलं तर तिकडे ऑटोमॅटिक रिलीज होते. पुढे मोटर त्या ह्याला काही हेच होत नाही. मोटर कितीची HP ची आहे? 7.5 HP मोटर आहे. 7.5 HP ची हां. मोटर आहे. आणि पुढं ड्रीप कितीचे, किती MM चे ड्रीप? 16 MM. टोटल आमची 2 फुटाला आहेत. हां. ड्रिपचं आणि 2 लिटरचं हे आहे त्याची ड्रिप आहे. पर तासाला 2 लिटर पाणी 2 लिटर पाणी. जमिनीमध्ये पडतं. आणि त्याची साईज ड्रीपची पाईपची रेग्युलर साईज किती? 16 16 MM. हं. आणि मधली जी सप्लाय पाईप असेल ती किती 2 आहे? इंची आहे. 2 इंची. हां, कसं आहे त्यामध्ये पण फरक म्हणजे हां. तिथून 4 इंची पाईपलाईन केलेला आहे ओके. कडापर्यंत. तिथून सब लाईन आहे ती 2 इंचीची आहे, 2.5 इंचीची आहे. हां हां 200 फूट झालं तर त्याच्या पुढं 2 इंची करायला चालते हां हां. सब लाईन. सबलाईन पहिला सुरुवातीला 3 इंची 2.5 इंची. हां, नाही जमिनीतले जे पाईपलाईन आहे तुम्ही तुमचं कॅपॅसिटी मोटरची कॅपॅसिटीवरती हां हां किती लांब ढकलणार त्याच्या हिशोबाने ते केलेलं असतं. तर आमचं कसं 7.5 इंचीची मोटर आहे, हां तर हां. आम्ही 4 इंचीचं 4 KGचं पाईप 1 किलोमीटरवर आम्ही टाकलेला आहे. त्याच्यामध्ये सब लाईन केलेल्या आहेत 2.5 इंची. पाईपा फुटणे वगैरे किंवा बॅक वॉटर जाऊन फुटणे वगैरे? नाही, सगळे फिनोलेक्सचे पाईप आहेत. 4 KG असल्यामुळे काही धोका नाही आहे खालची. हं. आणि पूर्ण जी घरात आम्ही फिनोलेक्सची वायर घातलेल्या आहेत, हं. 2 MM ची वायर घातलेल्या आहेत. केबल केबल करंट केबल. 1.5 करंटसाठी म्हणजे वॉल ऑपरेटिंगसाठी. त्या टायमाला वायफाय सिस्टीम नव्हतं, हां हां लोरा सिस्टीम नव्हतं. त्यामुळं मी झालेला 15 वर्ष झालं होतं करून. हां हां. त्यावेळेला सिस्टीम नव्हतं, त्यावेळेला आम्ही हे डोकं चढून केलेलं होतं, वायर घालून सोडलं होतं आत केबल्स. केबल. ते पण दीड इंचीच्या 4 KGच्या पाईपमध्ये सगळी केबल काढलेल्या आहेत. प्रत्येक पाला 2-2 वायरी सेपरेट. तुम्हाला ते ड्रीप इरिगेशन करत असताना अडचणी काय वाटल्या किंवा सुरुवातीला काय जाणवलं? अडचण त्यावेळेला काय आलं, ते ड्रीप हे सिस्टमच माहीत नव्हतं मुळात कोणाला. हां. त्यावेळेला आम्हाला मोठे शेतकरी जे इथे जवळपास नव्हतेच कोण. प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडे मोठ्या असे विशेष करून डाळिंब आणि उसा गेला द्राक्षे या बागाशिवाय ड्रीप कोणाला माहितीच नव्हतं. त्याची लॅटरल जसं होती 8 फुटावरती 7 फुटावरती 4-4 लिटरची एक ड्रीप होती. एवढं आपल्या काळ्या जमिनीला चालत नाही. ओके. हां. ती फळबाग आहे, आम्ही लावणार जे ऊस लावणार ह्या पद्धतीच्या पिकाला ड्रीप मुळात कोण करत नव्हतं. पण आम्ही सगळ्यांचा विचार काय, ड्रीप म्हणजे पाण्याची कमतरता असल्यानंतर ड्रीप करावं लागतं. पण असं नाही आहे. ड्रीप फक्त पाण्याच्या टंचाईवरती मात नाही, तर ड्रीपमुळे काय होते, पाण्याची जर बचत होते तर या अर्थात फर्टिकेट योग्य प्रमाणात शेतात ज्या पिकाला आपण पीक लावणार आहोत त्या पिकाला व्यवस्थित मुळा पण पोहोचले जाते. त्याबरोबर फर्टिकेट म्हणजे काय, आपण युरिया टाकतो, फॉस्फरस टाकतो, परत मॅग्नेशियम टाकतो, मायक्रोन्यूट्रन्स टाकतो. भरपूर खत, विद्राव्य खत आम्ही जे टाकतो जमिनीमध्ये ते विशेष करून मुळाला लागतच नाही. काय होतंय, वर टाकतो आम्ही, हवेतच निम्मं जाते, नंतरला पाण्यावर सोडत जाते. आम्ही पाणी काय आजच्याच पाजवत नाही, आज उद्या 5-6 दिवसात तो पण ते त्याचे कंटेनर सगळं विरघळून जातात. पण इथं असं नाही, पाण्यात विरघळण्याचे खतर समजा तुम्ही एक 25 किलो 1 एकरासाठी टाकत असतात, हे 2 किलोवर भागतंय. त्यामुळे किती उत्पन्नामध्ये पण वाढ होते, बचत पण होते. आणि तुम्ही शेतामध्ये तुम्ही डायरेक्ट मॅन्युअल जे टाकता तिथे काय होतंय, सगळं हवेत उडून जाते, तुमचं तण खात आहे. जे लागणार आहे पिकाला ते मुख्य पिकाला लागतच नाही खत. बरोबर. त्यामुळं नासाडी पण भरपूर होते. प्रत्येकाची विनाकारण मात्रा जास्त जाते. तसं तर ड्रीपमध्ये होत नाही. जेवढं गरजा आहेत तेवढंच पाणी पण जाते, फर्टिलायझर पण जाते. याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त तण देखील वाढत नाही ड्रीपमुळे. आता तुम्ही अलीकडे बरेच वर्ष झालं शेततळे हां. स्वतःचे करून मग बाहेर लोकांचे पण शेततळे केले, भरपूर केलेले आहेत हां. मोठ्या प्रमाणात. आम्ही तर 5 शेततळे राज्यामध्ये काम करतो. आता साधारण किती शेततळे केलेले आहेत तुम्ही? झाले असेल एक 25-30 हजार केलं असेल. 25-30 हां. शेततळे झालेले 30 नाही 30,000 हजार, म्हणतो मी. 25-30 हजार हजार. शेततळे झालेले आहेत. शेततळेचं फायदा किंवा शेततळे शेततळ्याचा फायदा मुख्यतः काय होतं, ड्रीपसाठी काय होतं, तर ड्रीप आता समजा आम्ही 5 ते 6 किलोमीटर आमचं हे आहे काय, नदी आहे किंवा बोर मोटर आहे. तिथं काय होतं, बोर मोटरला प्रेशर लागत नाही. त्यासाठी काय करतो आम्ही, तिथं पाणी स्टॉक केलं जातं आणि स्टॉक केलेलं पाणी वेगळ्या यंत्राद्वारे म्हणजे मोटरद्वारे प्रॉपर प्रेशर, प्रॉपर पाणी एका ठिकाणाहून पूर्ण शेताकडे जाते.
आणि जर तुम्ही नदीहून जर केला 5 ते 6 किलोमीटर, पाईप किती असते 2.5 केजीचे असतात, 4 केजीचे असतात, त्या जागेला तुम्ही 3 बार प्रेशर जर दिला तर मोटरीवरती पण ताण येतो आणि तुमची इथं पण ते होतं, ड्रिपला पाणी एक थेंब पण पडणार नाही, कारण त्यामध्ये रेती असते. स्क्रीन फिल्टर चालते, डिस्क फिल्टर बी चालते. नुसतं तुम्ही सँड फिल्टर जोडला तर प्रेशर मेंटेन होत नाही, तिथे सगळे मधली पाईपच फुटून जातात, आणि एक पण पाईप टिकत नाही. आणि दुसरी गोष्ट 24 तास चालवू शकत नाही. 24 तास नदीची लाईट नसते. नाही, ते शक्यच नाही. हां, मग इथं तुम्हाला शेततळ्यावर 24 तास चालू शकते. चालू शकते. लाईट असेल हां, तर. लाईट असलं तर चालू लाईट शकते. आणि तुम्ही सोलारचे तुम्ही चालू शकतो, काही प्रॉब्लेम. तुमचं एक्सप्रेस लाईट जर असेल तर असेल 24 तास चालू शकतो. चालू शकतो. फक्त शेततळ्या सगळ्यांना काय वाटतं, पाणी साठवायसाठी असं नाही. कारण पाण्याचं प्रेशर मेंटेनन्ससाठी तळं करावं लागतं. पाण्याचं प्रेशर तुमचं डायरेक्ट विहिरीचं असलं तर बी तुम्हाला ड्रिपला चालू शकते, काही प्रॉब्लेम नाही. फायदे पण फक्त हे नदीचं पाणी फार लांबून येते, त्यासाठी आम्हाला शेततळं लागतं. लागतात. शेततळ्याचं साधारण 8 एकर 10 एकर जमिनीला किती शेततळं असावं? किती गुंठ्यात शेततळं? आता असं नाही, तुम्ही कशाचे मेंटेन करता हे महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही पाट पाण्यानं जर पाजणार असला हां. तर शेततळ्याला जास्त मोठं लागतं शेततळं. हं. तुमचं बॅकअप किती पाहिजे तुम्हाला? तुमचं 8 एकरचं आहे, तुम्ही एका दिवसापुरतं तुम्हाला बॅकअप पाहिजे, हं. या 2 महिन्यासाठी पाहिजे का 1 महिन्यासाठी पाहिजे, याचं लक्षात घेऊन तुमचं बॅकअप पाणी किती लागणार आहे याच्यावरती आम्ही कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला किती मोठं शेततळं हवं. शेततळ्याचे इन्व्हेस्टमेंट कितीपर्यंत असते किंवा जसं तुम्ही आकार सांगतेला, तुमचं जमीन कसं आहे, खाली खडक किती आहे, याचा विचार करून तुम्हाला तळ्याचं कसं सांगा. शेततळं पूर्ण पूर्ण कॉन्ट्रॅक्ट घेता पूर्ण कन्स्ट्रक्शन? तळं आम्ही कॉन्टॅक्ट करतो. पूर्ण म्हणजे तसं पहिला अगोदर तुम्हाला भेटतो, तुम्ही पाणी कसं, तुमचं सोर्स काय आहे पाण्याचं हे पहिला बघतो. बरोबर. नदी, विहीर, बोर आणि काय तुमचं नदी नाला असतील किंवा आजूबाजूला ओढा असतील, ते किती लांब आहे आणि किती तुम्हाला स्टॉक पाहिजे, तुमचं जमीन किती आहे, परत तुमचं तुम्ही किती एकरामध्ये तुम्ही पाणी पाजणार आहे, ड्रिप करणार आहे काय, तुमचं क्रॉप कोणतं ते पण आम्ही विचारात घेतलं होतं. जसं द्राक्ष करणार आहे काय, फळबाग करणार आहे, केळी करणार आहे, जे कोणतं तुम्ही क्रॉप करणार आहे त्याच्यावरती तुमचा अंदाज बनतो आम्ही. त्या प्रकारे तुम्हाला पाण्याचा बॅकअप किती लागणार आहे. समजा आता तुमची 10 एकर जमीन आहे, तुम्हाला एका दिवसात तुम्हाला 10 HP जर मोटर झालं तर एका दिवसाला पाणी तुम्हाला सगळं प्लॉट फिरू शकतं. पण तुम्हाला पाणी किती जाते एक तळ्यामधनं, किती खोलीचं पाहिजे, तुमचं जमीन कसं आहे, ब्लास्टिंग करायला लागते का दगड आहे, हे सगळं बघून माती किती लागते, ह्या पद्धतीने तुम्हाला बॅकअप किती लागते. तुम्हाला समजा एकदम आता पाणी संपलं तुमच्या जमिनीतलं, त्यावेळेला तुम्हाला उन्हाळ्यात समजा डिसेंबरपर्यंत तुमचं पाणी आहे, उन्हाळ्यात तुम्हाला पाणीच नाही, शेतात पाजायला तुम्हाला पाणी नाही आहे, त्यावेळेला अशा गोष्टीला काय करतात, तुमचं एक दिवस छोटं तळं काढलो तर एक दिवसात पाणी तुमचं मोकळं होणार. तसं तुम्हाला पावसाळ्यात किती पाणी स्टॉक करून किती महिन्यापर्यंत तुम्हाला वापरता येईल याचा अंदाज घेऊन तुम्हाला आम्ही कॅल्क्युलेशन करून किती कोटी लिटर लागते पाणी, या पद्धतीचं तळं आम्ही तुम्हाला बांधून देतो. शेततळ्याचे म्हणजे माती घालण्यापासून खड्डा करण्यापासून जसं प्लास्टिक घर बांधताना करण्यापासून कॉन्ट्रॅक्टर कसं पूर्ण तुम्हाला जागा दाखवल्यानंतर तुम्हाला घर बनवणार केली देतो, तसं पूर्ण पाणी पडवतो, सगळंच करतो. त्यामध्ये जमीन पाण्यात येते, तुम्हाला कॅपॅसिटी किती पाहिजे पाणी ते पाण्यात येते, मशीन ब्लास्टिंग धरून गडी माणसं रोलिंग करून तुम्हाला कागद आणून देऊन हांतरून त्यात पाणी पडूस तर आम्ही सगळं टोटल कामच अंगावर घेतलं. बरोबर. आणि आमची काम बघा भरपूर ठिकाणी आम्ही केलेलं आहे, जवळजवळ आम्हालाच लक्षात येत नाही. साधारण चिकोडी तालुक्यामध्ये 2-4 उदाहरण भरपूर आहेत, आता काय सांगू, भरपूर आहे. उदाहरणार्थ DKSSK शेतकऱ्यांचे तर भरपूर माप नाहीत. माझ्याकडे जवळजवळ 350 अधिक मोठे मोठे कारखाने आहेत, जेणेकरून कारखान्याचे तळत आम्ही किती 5-5 एकरची एक तळं बांधले. 5-5 एकर का दाणे सिटीमध्ये, ह्याच्यामध्ये विजापूर साईडला तर 10-10 एकरचा बांधलेला आहे. डायरेक्ट येऊन कॉन्टॅक्ट करू शकतात. कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि मेंटेनन्स पण आम्ही पुढवतो, जसं की कुत्रं पटवून दे, दगडानं कसं पण ते लिकेज झालं तर आम्ही जागेवर येऊन लिकेज सर्व्हिस किती वर्ष देतात असे? सर्व्हिस आम्ही एक दिवस पण देत नाही. कसं असतंय, कागद घालताना आम्ही मुळात आम्ही स्वतः घातला तर पूर्ण चांगलाच करून दिला जातो. बरोबर. कुत्रं फाडून दे, दगड फाडून दे, कोण माणसं फाडून देत, फाटलं तर पण आम्ही ते रिपेअरी करून देतो. लिकेज प्रूफ विथ चार्जेस जागेवर येऊन करून देतो. विथ ॲडिशनल चार्जेस. हां, ॲडिशनल चार्जेस होतात, जाणं येण्याचं लागतं, किती लांब आहे त्याच्यावर पेट्रोल खर्च द्यावं लागतं आणि आमचे एक रक्कम ठरलेले आहेत, ते रक्कम आम्हाला द्यायला लागते. तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर 9986908083 आणि दुसरा नंबर आहे 8880808083. पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.